नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नेरुळला वंडर पार्कमध्ये। बऱ्याच दिवसापासून त्याचा प्लॅन होता आणि मी आलोही होतो इथे। मी या संडेला बघतो मी 4 वेळा इथे आलेलो आहे, पण व्हिडिओ बनवायचा काही प्लॅन नाही झाला, त्यामुळे इथे आल्यानंतर व्हिडिओ बनवता आला नाही। आज हा तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला मिळेल। वंडर पार्कला आल्यानंतर इथे तुम्हाला तिकीट काढावं लागते, दुसरा पार्क हे फ्री नाही आहे। तर याची तिकीट याची मे बी हे तुम्हाला उलटं दिसेल, मी ते स्क्रीनवरती तिकीट देईनच। तिकीट प्राईस आहे 35 रुपये। तर इथे आल्यानंतर तुम्हाला 35 रुपयाची तिकीट काढून तुम्हाला आतमध्ये जावं लागेल। जगामधले जे 7 आश्चर्य होते आपल्या, तर वंडर पार्क नेरूळमध्ये त्यांनी छोट्या स्वरूपात इथे आपल्याला हे दाखवले। तर एक एक करून तुम्हाला मी ते आश्चर्य दाखवतो काय कधी वंडर पार्कमध्ये आलात तर वंडर पार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला राईडचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही 6 ते 9 या टायमिंगमध्ये या। कारण जेव्हा मॉर्निंगला येतात त्या मॉर्निंगला एवढं क्राऊड नसतं, त्यामुळे ते या राईड चालू करत नाहीत। त्यामुळे 6 ते 9 हा एक टायमिंग आहे, ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला या राईड्सचा आनंद घेता येईल। आणि वंडर पार्कचं जे टायमिंग आहे सकाळी 6ला चालू होतं, 6 ते 12, 12 ते 3 बंद असतो आणि 3 ते 9 पुन्हा चालू होतो। पार्कमध्ये एक मिनी ट्रेनसुद्धा आहे, पूर्ण वंडर पार्कचा एक राऊंड फिरवते। त्यासोबत या स्टेशनची नावंसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत, त्यापैकीचे एक ॲडव्हेंचर लँड आणि असे भरपूर असे इथं स्टेशन्स आहेत। मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी मिनी ट्रेन बघता तुम्ही, जर तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे आला तरी मिनी ट्रेन बंद असेल, त्यासोबत ज्या इथल्या काही राईड्स वगैरे आहेत त्यासुद्धा हे लोक बंद ठेवतात। काही कारण बंद ठेवण्याचं राईड बंद का असतं? पावसाळ्यामध्ये लाईनचा प्रॉब्लेम आहे ना, कशाचा? लाईनमध्ये चालतो लाईन इलेक्ट्रिक। अच्छा, ही जी ट्रेन आहे पूर्ण इलेक्ट्रिक आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये काही शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून ही ट्रेन ही बंद ठेवतात। त्यासोबत त्या ज्या स्लाईड आहेत त्या पण इलेक्ट्रिकच आहेत, त्यामुळे त्यासुद्धा पावसाळ्यामध्ये बंद ठेवतात। जो पार्क आहे तो पे पार्क आहे, त्यामुळे इथे जी स्वच्छता आहे खूप स्वच्छता आहे इथे। आणि बघता मगापासून मी बघत आलो खूप सारे लोक स्वच्छ करतात इथे आणि साफसफाई करायला पण खूप सारे लोक इथे ठेवलेले आहेत। ती एक चांगली गोष्ट आहे, पे पार्क असल्यामुळे खूप स्वच्छता इथे। मित्रांनो, आणखीन एक चांगली गोष्ट वंडर पार्कची ती म्हणजे इथे थोड्या अंतरावरतीच टॉयलेट्स बनवलेले आहेत, ती एक खूप चांगली गोष्ट आहे या वंडर पार्कची। पण आता आणि इथे बघण्यासारखं खूप काही स्ट्रक्चर इथे यांनी उभं केलेलं आहे, तर एक एक करून मी तुम्हाला सर्व दाखवतो। आज आपण वंडर पार्कला आलो आणि वंडर पार्कला येण्याचं खरं कारण म्हणजे आज आपण एका व्यक्तीला भेटायला आलो आहे। खरं तर आपण त्यांना एडिटिंगचा मास्टर बोलू शकतो। स्वप्नील यांचं एक चॅनल आहे यूट्यूबवरती कल्चरल फीवर, तुम्ही जाऊन यांच्या व्हिडिओची फक्त एडिटिंग बघा। मित्रांनो, आपलं चॅनल आहे यूट्यूबवरती कल्चरल फीवर नावाचा, चॅनलची लिंक तुम्हाला यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि मी गड किल्ल्यांवर व्हिडिओ बनवतो पूर्ण सिनेमॅटिक पद्धतीने,
तर नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि छान असा वंडर पार्क आहे आपला, पूर्ण फिरून झालेला आहे आणि ते खूप चांगली मंडळी आपल्याला भेटलेली आहे इथे. आज खरं तर सेंटर पार्कला यायचं कारण हेच, आज आपण एकाला भेटणार आहोत. खरं तर रायडिंगचं मास्टर म्हणू शकतो आपण त्यांना. सेंटर पार्क बोललो मध्ये एक 6 ते 12 ते 3 बंद असतो आणि 3 ते आपला चॅनल आहे यूट्यूबवरती कल्चरल फीवर नावाचा. चॅनलची लिंक तुम्हाला यांच्या डिस्क्रिप्शन दाबून आम्ही आता पोज देऊन उभा आहे. समोर आमचा फोटोग्राफर आमचा फोटो काढतो, त्यासाठी सगळे पोज देऊन इथे उभे आहे. थांबा कोलॅब अजून एक मिनिट सांग. माझं बोलायला मला आता तोंड दुखायला